अमरावती में राष्ट्रीय आरोग्य अभियान के तहत काम करने वाले आरोग्य विभाग के ठेका कर्मचारियों की 15 दिनों से चल रही हड़ताल 16वें दिन यानी ही 3 सितंबर 2025 को भी जारी है। भारी बारिश के बीच कर्मचारियों ने जिला परिषद के सामने थाली बजाकर सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। आरोग्य विभाग के ठेका कर्मचारियों की हड़ताल के कारण जिला स्तरीय अस्पताल, जिला अस्पताल साथ ही ग्रामीण क्षेत्रों के अस्पतालों में काम का दबाव बढ़ गया और ग्रामीण स्वास्थ्य व्यवस्था पूरी तरह से प्रभावित हुई है। आंदोलनकारियों ने सरकार से उनकी मांगों पर गंभीरता से ध्यान देने की अपील की है। अब देखना होगा कि आरोग्य विभाग कर्मचारियों की मांगे प्रशासन द्वारा पूरी की जाएंगी या नहीं। नक्कीच रुग्णांचे हाल तर चालूच आहे। ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तेथील ग्रामीण लोकांचे, गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही, प्रसूती जवळ आलेले आहेत, तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं, हे वारंवार फोन येत आहेत। आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात, पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका। तापाच्या, सर्दीचे, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे, फक्त शासन दुर्लक्ष करत आहे। आणि जोपासून 19 ऑगस्टपासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये 2 माता मृत्यू झाले आहेत आणि चिखलदरा धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे। हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन। आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्ही सहन केलं, पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल। आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्य मंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मीटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा। आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो। आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो, पण आता 8 दिवसांमध्ये जर आमचं तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बसू आणि आमचे लेकरं बाळं जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात। आम्ही पूर्ण आमचं आयुष्य दिलं, जवळपास 17 ते 18 वर्ष जेव्हा आम्ही नोकरीमध्ये आलो तेव्हा आम्ही लग्न व्हायचं होतो, आता आमचे लेकरं लग्नाला आले, अजून तुम्ही आमचा किती अंत बघणार आहात। हो, बस झालेला अंत बघून आता एक विनंती, शेवटची विनंती आणि आव्हान समजा की आम्हाला समायोजन करा।